श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, उद्या गुरु पुष्यामृत योग आहे आणि या योगावरती जर का तुम्ही स्वामींची किंवा तुमच्या गुरुची सेवा जर का ही केली, दत्त महाराजांची सेवा केली ना, तर तुमच्या इतके भाग्यशाली कोणीच नाही. त्यामुळे अशी संधी तुम्ही घालवायची नाही आहे. जेवढी जास्त सेवा जमेल तेवढी तुम्ही करायची आहे, कारण की या दिवशी गुरुची जेवढी जास्त सेवा आपण करू तेवढे जास्त फळ आपल्याला मिळणार आहे. मी तुम्हाला काही महत्वाच्या सेवा उद्या ज्या करायच्या आहेत त्या सांगणार आहे. त्या तुम्ही उद्या नक्की करायच्या आहेत, किंवा जमेल त्यातली कोणतीही एक केली तरी चालेल, पण शेवटची सेवा उद्या तुमच्याकडून घडायलाच हवी आहे. तर त्या सेवा कोणत्या आहेत, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. बघा, आता उद्या गुरुवार आहे आणि ज्यांची सेवा चालू आहे, कारण की कोणी कोणी संकल्प करतं 11 गुरुवार 21 गुरुवारांचं, त्यांच्यासाठी तर ठीकच आहे की त्यांच्याकडून सेवा घडत आहेत. पण ज्यांच्याकडून सेवा घडत नाहीत, रोज कामाला जाणं असू द्या किंवा घरातील संसारिक माणसं आहोत, आपल्या मागे भरपूर काही कारण असतात, कुठेतरी बाहेर जावं लागतं, काहीतरी काम असतं किंवा छोटी मुलं असतात, ज्याच्यामुळे आपण रोज रोज सेवा करू शकत नाही. तरी पण अशा योगावरती असे योग क्वचितच येत असतात आणि अशा योगावरती जर का तुम्ही सेवा केली ना, तर तुम्हाला संपूर्ण सेवेचं फळ मिळत असतं. त्याच्यामुळे उद्याच्याला तुम्हाला या सेवा करायच्याच आहेत. बघा, उद्या तुम्ही दत्त चालीसा, दत्त महाराजांचे दत्त चालीसा किंवा दत्त बावनी करू शकता. तुम्ही 1 दिवसाचा संकल्प करा त्याच्यासाठी आणि तुम्ही ह्याचं श्रवण करा, पठण करा. तुम्ही जे काही करू शकता ते करा. सोबतच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील, तुमच्याकडे जर श्री गुरुचरित्र ग्रंथ असेल तर तुम्ही वेळ मिळेल तेव्हा 14वा व 21वा अध्याय उद्या नक्की वाचा. बघा, मी सांगते तुम्हाला, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, त्यामुळे जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा. हे जमत नाही तुम्हाला, ठीक आहे, मग तुम्ही मंत्र जप करा. मंत्र जप काय करू शकता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, किंवा दत्त गायत्री मंत्र. तुम्हाला जे काही, जो मंत्र उद्या जमेल तो तुम्ही उद्या म्हणायचा आहे. 11 माळी करा किंवा 1 माळी करा. बघा, मी नाही सांगू शकत प्रत्येकाकडे किती वेळ असतो, पण तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्याचा तुम्हाला सदुपयोग करायचा आहे आणि स्वामींची, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. आणि सोबतच आता सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे, इतर कुठलीही सेवा तुम्ही नाही केली तरी चालेल आणि फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 1 दिवसीय पारायण जर का उद्या केलं ना, तर खूपच तुम्हाला त्याचा अनुभव चांगला येईल. उद्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की करा. असं नाहीये की तुम्ही एकदा बसले आणि सगळंच वाचन केलं. ठीक आहे, तुम्ही सकाळी 7 अध्याय वाचा, दुपारी 7 अध्याय, संध्याकाळी 7 अध्याय, दिवसभरात 21 अध्याय कधीही वाचा. पण स्वामींची ही सेवा उद्या तुम्हाला वेळ मिळत असेल किंवा नसेल वेळ मिळत तरी तुम्ही वेळ काढून उद्या ही सेवा नक्की करायला हवी. आणि त्यासोबतच तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील करू शकता. आता पिवळ्या रंगाचा उपाय आपल्याला काय करायचा आहे, बघा, गुरुवारी पिवळ्या रंगाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर सकाळी आपण अंघोळ करणार आहोत ना, त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि ते पाणी आपल्याला अंगावर घ्यायचं आहे. आणि सोबतच उद्या पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत, कारण की ज्यांच्याकडे, म्हणजे ज्यांची अडकलेली कामं आहेत ते मार्गी लागत नाहीत किंवा वारंवार कोणत्या गोष्टीमुळे संकटे येत आहेत, आपण म्हणतो ना की काय इडापिडा लागली आहे मागे, हे दूर होण्यासाठी हा उपाय उद्या तुम्ही नक्की करा. त्यासोबतच पिवळ्या रंगाचं दान तुम्ही करू शकता. आता दान काय, तर तुम्ही केळी करू शकता, डाळी करू शकता. आणि महत्वाचं काय असतं, दान करणं म्हणजे गरजू व्यक्तीला काहीतरी देणं. असं नाहीये की ज्याच्याकडे आहे त्याला तुम्ही देताय. खरंच ज्याला गरज आहे ना, अशा लोकांना तुम्ही दान करायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, उद्या तुम्हाला पाळी, विटाळ, सुतक असं काही आहे. अशा वेळेस आम्ही सेवा कोणती करायची, तर बघा, अशा वेळेस तुम्ही फक्त मंत्र जप आणि मनातून नामस्मरण केले तरी चालेल, कारण की मंत्र जपा एवढी शक्ती कशातच नाही आहे. तुम्ही जर का फक्त कोणतीही सेवा करा आणि ती फक्त श्रद्धेने आणि मनोभावाने करा, तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ मिळेल. मग ती तुमची 5 मिनिटाची सेवा असू द्या
किंवा मग 5 तासाची सेवा असू द्या. फक्त सेवा मनापासून करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहा.